विनोद निकोलेंच्या नेतृत्वाखालील 50 जणांचं शिष्टमंडळ चर्चेसाठी पोहोचलेलं आहे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये। गेल्या 3 दिवसांपासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सुरू आहे। शेतकऱ्यांच्या नावावर वनपट्टे व्हावेत यासोबतच विविध 12 मागण्या आहेत त्यांच्या, त्यासाठी हा ठिय्या मांडलेला आहे। आणि याच चर्चेसाठी विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखालील 50 जणांचं शिष्टमंडळ पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलंय। ही आतली दृश्य आहेत चर्चेतली। जिल्हाधिकारी कार्यालय पालघर या ठिकाणी विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळ पोहोचलंय। जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा, तर दुसरीकडे जो काही मोर्चा पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती येऊन धडकलाय आणि त्यानंतर गेल्या 2 दिवसांपासून तिथं ठिय्या मांडून बसलाय, याच संदर्भात सध्या जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे।